आमचा विश्वास आमची ताकद. देशात सध्या विविध विषयांवरून चर्चा सुरू असताना बुलढाण्यातून माणुसकी आणि सामाजिक सलोख्याची एक अतिशय सुंदर बातमी समोर आली आहे. 9 वर्षांच्या एका चिमुकलीने आपल्या आयुष्यातील पहिला रमजानचा उपवास धरला आहे. पण या उपवासात तिने स्वतःसाठी काहीही न मागता संपूर्ण देशाच्या खुशहालीसाठी दुआ केली आहे. पाहुयात या चिमुकलीची ही प्रेरणादायी गोष्ट. ही आहे बुलढाण्याची 9 वर्षांची अलिजा शेख मोहम्मद वसीम. अलिजाने 19 फेब्रुवारीला आपल्या आयुष्यातील आणि यंदाच्या रमजानचा पहिला उपवास ठेवला. माउंट सनाई इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या अलिजाने पहाटे सेहेरी करून उपवासाचा संकल्प केला आणि दिवसभर इबादत केली. पत्रकार वसीम शेख अनवर यांची ही कन्या. पहिल्या उपवासाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मात्र तिने अल्लाकडे केलेली दुआ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. माझा भारत देश खुशहाल राहावा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदाने एकत्र राहावे अशी प्रार्थना अलिजाने केली आहे. तिच्या या कृतीतून खऱ्या अर्थाने गंगा जमना तहजीब म्हणजेच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले आहे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. माय नेम इज अलिजा शेख मोहम्मद वसीम. माय स्कूल नेम इज माउंट सनाई इंग्लिश स्कूल. माय क्लास इज 4th स्टैंडर्ड. अल्हम्दुलिल्लाह मैंने आज पहला रोज़ा रखी है. मेरे को बहुत खुशी हो रही है. अल्लाह के करम से मैंने पहला रोज़ा रखी है और मेरे उम्र के बच्चे भी रोज़ा रख सकते हैं. अल्लाह उनको ताकत देंगे और अल्लाह ताला से मैं दुआ करती हूँ हमारे इंडिया में सब खुशी और मिलजुल कर रहे. जज़ाकल्लाहु खैरा. उपवास सोडताना अलिजासाठी तिच्या आईवडिलांनी खास पक्वान तयार केले होते. अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीनं दिलेला हा सर्व धर्म समभावाचा संदेश आजच्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा.